ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहताय माझा विषय। शरद पवार यांनी एखादं वक्तव्य केलं की त्याची चर्चा झाली नाही असं अजिबात होत नाही। नुकतंच शरद पवारांनी एक वक्तव्य केलं ज्यामध्ये दोन गोष्टींवरती आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा व्हायला लागली। एक म्हणजे सुशांत सिंग प्रकरणामध्ये शरद पवार यांनी जी भूमिका घेतली आहे त्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभा आहे पण सीबीआय चौकशीला सुद्धा काही हरकत नाहीये असं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे ते सरकारच्या पाठीशी उभं राहतायत का, नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे थेट स्पष्ट होत नाहीये। दुसरं म्हणजे आपल्याच नातवाचा जो यापूर्वी त्यांच्या पक्षासाठी लोकसभेचा उमेदवार देखील राहिलेला आहे त्याच्या भूमिकेला कवडीचीही किंमत देत नाही असं सांगत त्याला बेदखल करणं। अर्थात शरद पवार यांच्या वक्तव्याचे अर्थ खूप खोलवर असतात, त्यांच्या शब्दांना जसे अर्थ असतात तसे त्या शब्दांच्या पाठीमागे वेगळे राजकीय अन्वयार्थही दडलेले असतात। पवारांच्या या वक्तव्याचे या शब्दांमागचे राजकीय अर्थ काय, पार्थ पवार यांना बेदखल करून शरद पवार नेमकं सुचवतायत काय, पार्थ यांच्या बद्दलचं पवारांचं हे बोलणं केवळ सुशांत मृत्यू प्रकरणापुरतं मर्यादित आहे का की त्याचे आणखीन काही राजकीय अर्थ काढताना त्याची मुळं खूप खोलवर जात आहेत, या सगळ्याविषयी आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत केशव उपाध्ये सहभागी झालेले आहेत, पुण्याहून नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत, अभय देशपांडे आहेत, भारतकुमार राऊत सर आहेत। सुरुवातीलाच मी जाईन केशव उपाध्ये यांच्याकडे। केशव उपाध्ये, सुशांत सिंग प्रकरणामध्ये शरद पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, याकडे तुम्ही कसं पाहताय? जी वक्तव्य आणि जी चर्चा आता आपण सगळे करतो आहोत त्याच्या आपण मला 2-3 पार्ट केले पाहिजेत, कारण पवार हे ज्येष्ठ नेते आणि त्यामुळे ते जे बोलतात त्याच्यामागे अनेक अर्थ असतात आणि ते अर्थ प्रामुख्याने इथं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे। खरं म्हणजे एक तर सगळ्यात पहिला भावनिक हे आहे की खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं अनुभवलेलं आहे की घरामध्ये आई वडील मुलाला रागवतात पण नेहमी आजी आजोबा हे नातवाला सांभाळून घेत असतात, त्याला रागवत नसतात, दुधावरची साय वगैरे असं म्हटलं जातं। या ठिकाणी अशा पद्धतीने थेट ज्याला नातवाला इतक्या वाईट शब्दामध्ये फटकारणं हे सहज सोपं घडलेलं नाही, हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं। म्हणजे जर खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबातला संघर्ष आहे त्यात आम्हाला काही त्यात म्हणायचं नाही, त्यांच्या कुटुंबात काय असावं हा त्यांचा प्रश्न आहे। पण हे लोकसभेच्या निवडणुकीला तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी शरद पवारांनी जाहीर केलं होतं की अशा पद्धतीने एका घरातल्या किती लोकांनी उभं राहायचं, कोणी बाकीच्यांनी उभारता कामा नये। त्यावेळी मुंबई पुणे हायवेवरती अभय देशपांडेंना कधी लक्षात असेल एक्सप्रेस हायवेवरती आता बदल कसा झाला पाहिजे आणि मग त्यात पार्थ पवारची पोस्टर असणारी होर्डिंग कशी लागली होती आणि मग ती उमेदवारी कशी दिली गेली हा सगळा इतिहास आहे। दुसरं असं आपण फक्त पहिल्या वाक्यावर चर्चा करतोय पण त्याच्या अगोदरचं वाक्य ते जास्त महत्त्वाचं आहे की सीबीआय चौकशीला हरकत नाही। एका अर्थाने चर्चा आज आपण करतोय की पार्थ पवारांबद्दल असं का बोलले, पण नकळतपणे सीबीआय चौकशीला म्हणजे शिवसेनेला ज्या पद्धतीने आता एकूण सगळं चित्र दिसतंय की शिवसेनेच्या सोबत कोणताही ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे, सगळ्या अख्ख्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीमध्ये शिवसेना एकटी सगळीकडे दिसते, त्याला ना काँग्रेस सोबत असते ना राष्ट्रवादी सोबत असते। आता सुद्धा जे एक वाद सगळा निर्माण होतोय, जे परसेप्शन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेला पवारांनी किंवा राष्ट्रवादींनी एकटं सोडलं हा या वाक्याचा खरा तर राजकीय अर्थ काढायचा तर तो आपण काढला पाहिजे। आणि तिसरं असं पवार साहेब बघा तुम्ही चिडल्याची 3-4 उदाहरणं मी तुम्हाला आठवतो, शेवटचे 30 सेकंद फक्त। एकदा ते राजू शेट्टींना म्हणाले होते, त्याची राजू शेट्टीची जात काढली होती, त्या अशाच पद्धतीने म्हणजे किती तीव्रतेने बोलले होते। नंबर 2, नगरमधल्या एका पत्रकारांनी नातेवाईकावर प्रश्न विचारला होता त्यावेळी त्या पत्रकाराची त्यांनी अक्कल काढली होती। आणि आत्ता तिसरं थेट स्वतःच्या नातवाला त्यांनी असं केलं। प्रसंग कमी असतात पण ज्यावेळी ते प्रचंड चिडतात त्यावेळी ते अत्यंत ते कंट्रोल ठेवत नाहीत आणि अशा पद्धती विधानं करतात। पण आजचं सार काढायचं तर शिवसेनेला त्यांनी हे केलेलं आहे की तुमचं तुम्ही बघा, सीबीआय चौकशीला हरकत नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा आज सोडून दिलेलं आहे शिवसेनेविषयी। नीलम गोऱ्हे आहेत आपल्यासोबत, नीलमताईंची भूमिका याच्याबद्दल जाणून घ्या। केशव उपाध्ये म्हणतात की शिवसेनेला पवारांनी एकटं सोडलेलं आहे, यामधनं अर्थ स्पष्ट होतोय। नम्रता, एक तर पहिली गोष्ट 2-3 भाग त्यांच्या जसं बोलण्याचे आहेत तसं शरदराव पवार हे एक अत्यंत अनुभवी नेते आहेत आणि त्या पदावरती असताना आणि पक्षप्रमुखांना एखाद्या जर का गोष्टीमध्ये किंवा एखाद्या मुद्द्यावरती त्यांना असं वाटलं की अमुक एका सदस्यांनी योग्य वक्तव्य केलेलं नाही तर त्यांचा तो सर्वाधिकार असतो। आणि म्हणून मला असं वाटतं की पहिली गोष्ट पार्थ पवारांच्या म्हणण्याला काही महत्व देत नाही हे त्या शब्दात ते बोलले असले तरी सुद्धा ते बाकीच्यांच्या समोर सुद्धा अधोरेखितच होतं की पार्थ पवार त्यांचे नातू आहेत पण त्यांच्या खेरीत जरी कोणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या पक्षाचे प्रमुख असतात त्या ठिकाणी इतर सदस्यांनी वक्तव्य केलं असतं
तर पहिली गोष्ट एक प्रघात असतो की पक्षश्रेष्ठींना किंवा आपल्या पक्षामध्ये आमच्या शिवसेनेत तरी ती शिस्त आहे नक्कीच की साधारणपणाने काय बोलायचं ह्याप्रमाणेच बोललं जात असतं, कारण एक पक्षाची भूमिका असते त्यानुसार बोललं जात असतं. दुसरं, काही गोष्टी जाहीर बोलायच्या असतात, काही गोष्टी बोलायच्या नसतात. ज्यांना त्या गोष्टी कळत नाहीत त्यांचा भावना अहंकार दुखावला जातो, मग ते काहीतरी वेडावाकडे बोलत असतात. पण मी त्या गोष्टीला काही महत्व देणार नाही. मला असं वाटतं की आज पवार साहेब बोलले, त्यांचा तो अधिकार आहे. सीबीआयच्या संदर्भात आपण हे विसरता कामा नये की सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय प्रलंबित आहे. सर्व पक्षांना म्हणजे त्या बाजू मांडणाऱ्या लोकांना लिखित स्वरूपामध्ये त्यांची विधानं द्यायला सांगितलेली आहेत आणि नंतर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. अशा एका मोक्याच्या क्षणी किंवा अशा एका मर्यादेमध्ये असताना जे बोलणं योग्य होतं तेच पवारसाहेब बोलणार, कारण ते अनुभवी आहे त्याच्यात. आणि शेवटचा मुद्दा की ज्याच्यावरती आमचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आताचे आमचे विरोधी पक्ष केशव उपाध्ये बोलले की शिवसेनेला एकटं सोडलं वगैरे. हे पहा, राजकारणामध्ये पहिली गोष्ट प्रत्येक जण हा त्या वेळेला एकमेकाचं सहकार्य घेत असतो, परंतु एकटं सोडण्याचा वगैरे प्रश्न काही उद्भवत नाही. यासाठी उद्भवत नाही की जे काही आहे ती न्याय व्यवस्थेची चौकशी सर पूर्णपणाने त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे हे त्यांनी सांगितलं. तर याच्या पलीकडे ऑलरेडी केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की आम्हाला बिहारच्या जी विनंती आली आहे त्यानुसार सीबीआयकडे तपास द्यायचा आहे. अशा वेळेला जर का मुळामध्ये त्यामधला अहवाल समोर आलेला आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, अशा वेळेला सीबीआय करो नाहीतर अजून कुठली एजन्सी करो किंवा मुंबई पोलीस करो, या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणेल ते सगळ्यांना स्वीकारायला लागणार आहे साधारणपणाने. म्हटल्यावरती आजच्या घडीला असं म्हणणं जो कोणी विचारी आणि विवेकी संबंध व्यक्ती आहे तेच फक्त असे काहीतरी चित्रविचित्र विधानं करू शकतील. परंतु पवार साहेबांनी जे काही बोललेले त्याच्या शेवटी सांगते की संजय राऊत त्यांच्याशी जे काही बोलले असतील त्याच्यावरती अजून काही वेगळं भाषा असेल तर संजय राऊत जरूर करतील. प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडणारी व्यक्ती आणि नेते असतात आणि तसं संजय राऊतांचं वेगळं स्थान पण आहे, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. ठीक आहे, मी अभय देशपांडेंकडे जाईन. तत्पूर्वी नितेश राणे यांचं ट्विट आलेलं आहे, त्याविषयी मी केशव उपाध्यायांना एक धावता प्रश्न विचारते. त्यांनी सांगितलंय की पार्थ लंबी रेस का घोडा आहे, थांबू नकोस मित्रा, असं म्हणत त्यांनी एक अर्थी पाठिंबा दिलेला आहे पार्थ पवारला. भाजपची या संदर्भात काय भूमिका, भाजप पाठिंबा देते का नितेश राणेंच्या या भूमिकेला? असं आहे, भारतीय जनता मी मगाशी या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं की पवार कुटुंबातला मतभेद असतील तर ते त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे, त्याच्याशी तर त्या सगळ्या विषयाशी. आता पुन्हा म्हणाल तुम्ही लगेच म्हणाल की मग नितेश राणेच्या भूमिकेशी तुमची मतं वेगळी आहेत का, तर बिलकुल नाही. नितेश राणेला एक मित्र म्हणून त्यांनी नक्की ते पाठिंबा देऊ शकतात, त्यात आक्षेपासून काही कारण नाही कुणाला. त्याच्यात त्यांचं स्पेसिफिक वाक्य आहे की मित्रा थांबू नको. आता त्या भूमिकेतनं जर म्हणलं असेल तर त्यात आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. दुसरं असं, निलमताई जे आत्ता म्हणाल्या की कुठल्याही समंजस विचारी, आमचं म्हणणं तेच आहे ना की समंजस विचारी कुणी असलं तरी चौकशी होण्याची हरकत असणं कामा नाही. मग असं असेल समंजस विचारी म्हणजे महाराष्ट्र सरकार नाही करता येईल. जर सगळ्या कोर्टाचा निर्णय येणार असेल, सगळ्या गोष्टी होणार असेल तर इतकं कडाडून सगळ्या गोष्टीला विरोध करणं, ज्या पद्धतीने क्वारंटाईन अधिकाऱ्याला केलं गेलं, हे सगळं समंजस विवेकपणाचं होतं का, हाच आमचा प्रश्न आहे. बाकी जो काय निर्णय सुप्रीम कोर्टाचा येईल तो येईल, त्याला आमचा काही आक्षेप नाही त्यामध्ये. बरं, निलमताई ते मला एक दोन गोष्टी फक्त मी स्पष्टीकरणात्मक सांगते. एक तर पहिलं म्हणजे मुंबई पोलीस सक्षम आहेत. मुंबई पोलिसांनी जवळजवळ 29 वेगवेगळ्या मी मोजले तारखा की ज्या तारखांना काही चौकशा केलेल्या आहेत, त्यांच्या दृष्टीने तपास चालू आहे. अजून काही ती आता सीबीआय कडे जाईपर्यंत मागणी सुद्धा काही ती केस क्लोज केलेली नाही. मुंबई पोलिसांनी कुणालाही क्लीन चिट दिलेली नाही, मुद्दा एक. त्यामुळे पहिली गोष्ट मुंबई पोलिसांवर जाता जाता कुणाला दुकाने झाडाचं कारण नाहीये. दुसरं, क्वारंटाईनचा मुद्दा काल मी स्पष्ट केला होता, तो एका वाक्यात सांगते. बिहार पोलिसांसारखी इतके वरच्या पदावरची माणसं येतात, सगळं कोविड चाललेलं आहे, तिथे अनेक मंत्र्यांना आणि अनेक ठिकाणच्या इथल्या अनेक लोकांना, सामान्य लोक त्रासलेले आहेत. अशाला साधी गोष्ट होती की 1-2 दिवस आधीची मी असं म्हणेन कोविडची निगेटिव्ह टेस्ट करूनच ते अधिकारी आले असते तर क्वारंटाईन एखाद्याच करायलाच लागलं नसतं ना. हा साधी गोष्ट आहे. अजूनही परत कोणी अधिकारी येतील तर जसं नीलमताई तुम्ही म्हणताय तुमचा मुद्दा बरोबर आहे, मात्र ज्या पद्धतीने हे झालं ना त्याच्यावरती हा प्रश्न उपस्थित केला जातो की बिहारचे आधी 2 कर्मचारी बिहार पोलिसांचे आले, ते मुंबईभर फिरून तपास करतायत, त्या अंकिता लोखंडेचा जबाब घेतलाय, इतर काही बँकांमध्ये जाऊन ते चेक करतायत, त्यांना कुठेही क्वारंटाईन करण्याची प्रोसिजर झाली नाही. इथे हा आयपीएस अधिकारी बिहार पोलीस मधला येत असताना त्याला विमानतळावरती कोणीही विचारत नाही, रात्री उशिरा जाऊन बीएमसीचे अधिकारी त्याच्या हातावरती क्वारंटाईनचा शिक्का मारतात. इथे कुठेतरी शंका उपस्थित होते. अर्थात तो विषय वेगळा आहे, आता आपण पवारांच्या बोलण्याविषयी बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन अभय देशपांडेंकडे आणखीन काही मुद्द्यांचं विश्लेषण आपण त्यांच्या मदतीने करून घेणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊया.
ब्रेक नंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य, त्यामध्ये पार्थ पवार यांच्यासाठी वापरलेली त्यांनी तीव्र शब्द, सीबीआय चौकशीला आपली हरकत नाही असं म्हणत शरद पवार नेमकं सुचवतायत काय, याविषयी आपण चर्चा करतोय. त्यांचा निशाणा कोणावरती आहे? अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. देशपांडे सर, शरद पवार ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला ते एका बाणामध्ये दोन पक्षी नेहमी त्यांच्या निशाण्यावरती असतात. जसं आता केशव उपाध्यायांनी पूर्वार्धात सांगितलं चर्चेच्या की त्यांनी शिवसेनेवरती निशाणा सांगितलंय. शिवसेनेला सांगितलेलं आहे की मी माझी भूमिका क्लिअर केलेली आहे, शिवसेनेला एकटं पाडण्याचं एक चित्र दिसतंय, केशव उपाध्याय असं सांगतात. दुसरीकडे पार्थ पवार यांच्यावरती त्यांनी तीव्र शब्दात टीका केली. आता हा दुसरा बाण त्यांचा पार्थ पवारांकडे जातोय की पार्थ पवारांचं नाव घेत अजित पवारांवरती त्यांनी हा निशाणा साधलाय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सीबीआय कडे देण्यासंदर्भात सुनावणी पूर्ण झाली आहे, त्याचा निकाल फक्त यायचा. अशा वेळेस तिथे जो प्रश्न उपस्थित झाला की बिहारला अशा शिफारस करायचा अधिकार आहे का नाही, पण त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्याला मगाशी उल्लेख केला एलिमेंट ऑफ डाऊट किंवा रिझनेबल डाऊट आहे आणि त्यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे दिलं पाहिजे, ते न्यायाला धरून राहील, ज्युरिस्डिक्शन पेक्षा न्यायाला महत्व द्यावं अशी एक भूमिका मांडली जाईल. तर या परिस्थितीमध्ये उद्या निर्णय येणार असताना शरद पवार यांनी एकदम मॅच्युअर भूमिका मांडली की माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, परंतु कोणाला वाटत असेल ते सीबीआय कडे द्यायला तर आमची काही त्याला हरकत नाही किंवा आम्ही त्याला काही घाबरत नाही सीबीआयच्या चौकशीला. अशा अर्थाने मला वाटतं त्यांचं ते वक्तव्य होतं ते कोणाला एकटं पाडण्यासाठी नव्हतं. दुसरी गोष्ट की पार्थ पवार यांच्या संदर्भातलं तर याची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. या पार्श्वभूमी म्हणजे की विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेपेक्षा आपण भाजप बरोबर गेलं पाहिजे असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये होता. तसा प्रयत्नही झाला, परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, त्यामुळे पुन्हा आघाडीचं सरकार स्थापन झालं. आता या सरकारच्या स्थैर्याबद्दल वारंवार चर्चा होत असताना भाजपाकडून होणाऱ्या मागणीला सुसंगत भूमिका घेणं किंवा त्यांच्या विषयाच्या राम मंदिराच्या संदर्भात अशा सुसंगत भूमिका घेऊन सरकारच्या संदर्भात जी अस्थिरतेची चर्चा आहे त्या चर्चेला अधिक उधाण देणं किंवा प्रोत्साहन देणं या संदर्भात मला वाटतं की त्यांनी स्पष्टपणे मेसेज दिलेला आहे की आमची म्हणजे पार्थ पवार यांनी मांडलेली भूमिका म्हणजे त्यांना इशारा देताना की तशी भूमिका ज्यांची आहे त्या सगळ्यांसाठी हा इशारा आहे, कोणा एकाच व्यक्तीसाठी नाही, की माझी भूमिका ठरलेली आहे, मी या सरकारबरोबर राहणार आहे. आधीच्या मुलाखती, आजचं त्यांचं वक्तव्य हे सगळं एकत्रितपणे केलं तर मला वाटतं की याच्यात एकटं पाडण्याचा किंवा कोणा एका व्यक्तीला इशारा नाही, तर राष्ट्रवादीची भूमिका ही अधिक अधोरेखित केलेली आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कुठलाही विसंवाद नाही, जो संशय असेल कोणाला तर तो दूर करण्याचाही या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे. राऊत सरांकडे जाऊ. राऊत सर, शिवसेनेला एकटं पाडण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली असं केशव उपाध्याय म्हणतात. दुसरीकडे पार्थ पवार यांचं नाव घेत अजित पवारांवर हा निशाणा साधलेला आहे का शरद पवारांनी? एक मी गोष्ट स्पष्ट करतो की या संबंध वक्तव्यातून मला शिवसेनेला एकटं पाडण्याची काही भूमिका पवारांची आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं, पवार जे राजकारण खेळतायत ना ते खूप मोठ्या कॅनव्हासवरचं राजकारण खेळतायत. त्यांना शिवसेनेला एकटं पाडण्यात वगैरे याच्यात काही स्वारस्य आहे असं मला मुळात वाटत. पवारांनी काय केलं तुम्हाला सांगतो, थोडंसं स्पष्टीकरण करतो की पवारांनी आता असं केलं की आता जसं आता आपल्या देशपांडेंनी सांगितलं त्याप्रमाणे आता सुप्रीम कोर्टातला हिअरिंग झालं, सुनावणी झाली की आता निर्णयाच्या अवस्थेत अशा वेळी शरद पवारांनी हा एक अत्यंत सावध पवित्रा घेतला की समजा निर्णय असा झाला सुप्रीम कोर्टाचा की हे सीबीआयकडे द्यायला हरकत नाही, सीबीआयकडे द्या असं जर सांगितलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये एकटं पडता कामा नये किंवा ते निगेटिव्ह ह्याच्यात जातात, नकारात्मक ह्याच्यात जाता कामा नये. त्याचं कारण असं की गृह खातं हे राष्ट्रवादीकडे, म्हणून त्यांनी एका बाजूला स्वतःच्या वरती संरक्षण कवच निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरती संरक्षण कवच निर्माण करण्यासाठी त्यांनी निश्चित केलं की माझी या चौकशीला हरकत नाही. म्हणजे समजा उद्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सर्वोच्च चौकशी करा तर माझी काही हरकत नव्हतीच असं म्हणून ते आपल्या हात वर करू शकतात. हे नंबर एक. नंबर दोन ची गोष्ट, त्यांनी जेव्हा असं सांगितलं की पार्थ पवार यांच्या मताला साडीची किंमत देत नाही, ती इनमॅच्युअर आहे वगैरे अशा त्यांनी बोललेले आहेत. मला असं वाटतं की हे केवळ त्राग्यापोटी नाही, हे जर त्राग्यापोटी असतं तर ज्यावेळी अजित पवार यांनी सर्व संकेत बाजूला ठेवून, सर्व राष्ट्रवादी पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस तेव्हा हात मिळवणी केली तर त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली, त्यावेळी अशाच एकदा त्रागा
हा पवारांनी कधी केल्याचं मी तरी ऐकलं नाही, आपल्यापैकी कोणी ऐकलं असेल तर मला ठाऊक नाही. अशा वेळी ते जेव्हा असं विधान करतात तेव्हा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हा बाण आहे, हा केवळ पार्थ पवारवर नाही, त्या काळीची किंमत नाही, हे पवारांनी बोलण्याचे कारण नाही. पार्थ पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत लाईट वेट अशा तऱ्हेचे हे कुस्ती केलेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल पवारांनी काही बोलायला पाहिजे असं नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांनी जो नेम मानलेला आहे ना, हा अजितदादा पवार यांच्याविषयी आहे. त्या काळामध्ये जेव्हा त्यांनी 7 महिन्यापूर्वी जेव्हा अजितदादांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर युती केली, त्यावेळी त्यांच्याची जखम झाली, ती जिव्हारी लागली होती, तेव्हा त्यांनी सहन केली. त्याचं उत्तर आता ते काढतायत. याचं कारण असं की आता जर ते काढलं नाही तर मग खूप मोठा प्रसंग, बाका प्रसंग हा राष्ट्रवादीवर आणि विशेषतः पवार कुटुंबावर येऊ शकतो असं दिसतंय. आता याच्यात मला एकच गोष्ट अजून मला ट्विट करणारी आहे, ती म्हणजे आतापर्यंत शरद पवार यांनी जर पार्थच्या बोलण्याला काही किंमत द्यावी असं वाटत नसेल तर ही गोष्ट 7 महिन्यापूर्वी सुद्धा होती. मग तरी सुद्धा ते पार्थ पवार यांची त्यांनी उमेदवारी पुरस्कृत का केली, नंतर त्यांच्याबरोबर प्रचार का केला, हे सगळे प्रश्न राहतातच. ठीक आहे, निवडणुकीचं राजकारण आपण सोडून दिलं तरी सुद्धा त्याच्या पुढे सुद्धा जेव्हा अजित पवार त्यांनी ज्या काही कृती केली त्यावेळी ते पवार का गप्प बसले, म्हणजे केवळ अनेक मुद्दे आहेत. या प्रश्नांची उत्तर शरद पवार देतील का स्वतः, कारण तेच देऊ शकतात त्या प्रश्नाची उत्तर, ते देतील का ही शंकाच आहे. मात्र माझा नीलम गोरेंना एक प्रश्न आहे. नीलमताई, पार्थ पवार यांनी गेल्या काही काळामध्ये सातत्याने घेतलेली भूमिका ही शिवसेनेला कुठेतरी अडचणीत आणणारी आहे. त्यांनी सीबीआय चौकशीची केलेली मागणी असो या प्रकरणी, त्याचबरोबर पारनेरचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, तिथले शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यामध्ये त्यांचा पार्थ पवार यांनी आघाडी घेतलेली होती असा सुद्धा आरोप आहे त्यांच्यामध्ये. केवळ आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस याच्यातल्या सर्वांचे नातू म्हणून शिवसेना गप्प बसली पार्थ पवारांबद्दल? नाही, मला पहिली गोष्ट अशी वाटते की अजित पवारांचे ते सुपुत्र आहेत, शरद पवारांचे नातू आहेत म्हटल्यावरती प्रत्येकाची कुटुंबामध्ये जरी भूमिका थोड्याफार वेगळ्या असल्या तरी शेवटी पक्ष म्हणून त्यांना भूमिका त्यांची असणार आहे. दुसरं म्हणजे तरुण मुलांना नेहमी जास्त उत्साह असतो आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यात आपण काहीतरी करावं. दुसरं, ज्यांना आता तुम्ही उदाहरणार्थ पारनेरचा उल्लेख केला, समजा तर ज्यांना काहीतरी तिथे प्रश्न असतो तर त्यातले ते लोक जे गेले होते ते परत आले आमच्याकडे शिवसेनेमध्ये. त्यातले अनेक लोक तेव्हाही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. म्हणजे असं नाहीये की ते कुठे, आता हे असे जे शोधत असतात ना उत्साही कार्यकर्ते, ते प्रत्येकाकडे जात असतात, भेटत असतात आणि त्याप्रमाणे तसे पार्थकडे गेले असतील. पार्थने तो प्रयत्न केला आणि नंतर मग ते सगळं प्रकरण जे आहे ते बदललं गेलं. मी तर पहिल्यांदाच आता 35-40 वर्षात बघते की सहकारी मित्रांमध्ये एवढं अंडरस्टँडिंग आहे की दिलेली माणसं परत दिली परत शिवसेनेला त्यांनी. म्हणजे अजित पवारांचं किती प्रेम आहे बघा उद्धव साहेबांवरती. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही अजिबात केशव उपाध्ये टेन्शन घेऊ नका. अजित पवार आणि उद्धव साहेब यांचं अतिशय चांगलं आहे. शरदराव पवार उद्धव साहेबांच्या बरोबर जसा त्यांचा संवाद आहे तसा अजित पवारांना घेऊन साताऱ्याला जातात, तिथे बैठका घेतात, परत त्या ठिकाणी उदयनराजे शांत असतात अशा वेळेला. त्यामुळे शरद पवारांना जे मानतात त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी बोललं असेल. आणि मला वाटतं की पार्थ पवार जेव्हा स्टेटमेंट करतात त्याला आपले आजोबा याच्यावर काही बोलले तर आजोबांचं थोडं ओरडा खायचा. पण नितेश राणेला जो काही उत्साह आलाय तो दिसल्यावर काही पे निघतोय काही पे निघताना, तसं केशव उपाध्ये सुद्धा मनातून थोडे सुखावलेले असतील. पण काही होणार नाही. कुटुंबातली अशा पद्धतीच्या गोष्टी हँडल केल्याच्या तर आम्हाला फार मोठं, म्हणजे उद्धव साहेबांना आणि मोठे साहेब ज्याला होते त्यांनी किती मोठ्या याच्यातून ही पक्षाची नौका पुढे नेली आहे. पवार साहेब सुद्धा व्यवस्थित पुढे नेते. केशव उपाध्ये, माझी ब्रेकची वेळ झाली पण आपली थोडक्यात प्रतिक्रिया मला घ्यायचीच आहे याच्यावर. नाही, थोडक्यात प्रतिक्रिया. मुळात नीलमताई, आम्हाला आनंदाचं कारण नाही, आम्हाला उलट अशा प्रकारे घरात संघर्ष, मी सुरुवातीला पहिलं वाक्य माझं हे होतं की त्यांच्या घरातला हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी तो सोडवला पाहिजे. दुःख एवढंच आहे की नातू आणि आजोबात साधं संवादाचं वातावरण नाही, ते नातवाला सांगू शकत नाहीत की अरे बाबा ही पक्षाची अंतर्गत भूमिका अशी असते. अशा पद्धतीचं आम्हाला आमच्यासाठी या सरकारचे भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे भरपूर मुद्दे आमच्याकडे आहेत ज्याच्या आधारे आम्ही लोकांमधून संघर्ष करणार आहोत. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारचं एक कुटुंबामध्ये मतभेदाच्या आनंद लुटत सरकार पाडण्याची स्वप्न पडण्याची गरज नाही. जनता सुद्धा नाही, ती बघतीये, त्यामुळे योग्य ते घडेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच आपल्याला पुढे ठेवायची. अखेरचा टप्पा असणार आहे ब्रेक नंतर. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेक नंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चेच्या अखेरच्या टप्प्यावर आपण आता आहोत. शरद पवार यांच्या वक्तव्याचे राजकीय अर्थ आपण या चर्चेमधून शोधतोय. अभय देशपांडे आहेत आपल्यासोबत. अभय देशपांडे, यामध्ये एक नक्की आहे की शरद पवार आपली भूमिका त्यांनी आत्ताच्या घडीला जी स्पष्ट केली, एक थोडंसं आपण मागे गेलं तर अजित पवारांनी हट्टीपणा केलेला होता. राज्यामध्ये सरकार स्थापन होत असताना पार्थ पवारांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी हट्टीपणा केलेला होता. तर पार्थ पवार, अजित पवार या द्वयींचा हा हट्ट शरद पवारांनी त्या वेळेला सांभाळून घेतला होता. मात्र आता अशी परिस्थिती आहे की ती आपल्याला जर गोष्ट आठवत असेल की जीव वाचवण्यासाठी पोराला पायाखाली घेण्याची भूमिका, शरद पवार आता त्या उद्विग्नतेला जाऊन पोहोचलेत असं म्हणायचं? नाही, तसं नाही म्हणता येणार. पण प्रश्न असा आहे की पार्थ पवार यांनी ज्यावेळेस उमेदवारी मागितली किंवा त्याचा सक्रिय राजकारणात यायचा इरादा व्यक्त केला, त्याला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रोहित पवार हे आमदारकीसाठी उभे राहणार होते, त्या दृष्टीने तयारी केली होती. शेवटी कुटुंबात एका सख्या भावांमध्ये ज्याला सिबलिंग रायव्हलरी म्हणतो तशी ती असते, सामान्य कुटुंबामध्ये पण असते. तर त्या दृष्टीने आपलंही राजकीय करिअर सुरू व्हावं असा त्यांचा आग्रह होता आणि तो हट्ट शरद पवार यांनी त्यावेळेस पुरवला. दुसरा भाग म्हणजे अजित पवार यांनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना परत आणलं गेलं, तर मला वाटतं की तो केवळ कौटुंबिक निर्णय नव्हता, तो राजकीय निर्णय होता. आणि अजित पवार यांना परत आणून तेवढाच सन्मानाचं स्थान देणं हा कौटुंबिक नाही तर राजकीय निर्णय होता. कारण तसं केलं नसतं तर या सरकारला कधीही स्थैर्य मिळालं नसतं. तिसरी गोष्ट की आज हा एवढा क्लिअर आणि लाऊड मेसेज त्यांनी कशासाठी दिलाय, तर मला वाटतं मगाशी जी दोन कारणं सांगितली की हे स्पष्टपणे जायला पाहिजे होतं की आता वेगळी भूमिका पक्षाची भूमिका एक असताना घेणं योग्य नाही. ते कोणीही घेतली तरी ती सहन केली जाणार नाही. कारण एक आहे की आपण घरातल्या सामान्य कुटुंबातली माणसं सुद्धा मुलांनी खोड्या केल्या तर त्याला घरी गेल्यानंतर रागवतात, चार चौकात रागवत नाहीत. पण ती चूक जर मोठी असेल तर मग ती चार चौकात रागवून त्यांनाच नाही तर इतरांनाही मेसेज द्यायचा असतो. आणि मला वाटतं तो मेसेज देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केलेला आहे. त्याच वेळी सीबीआयकडेच कोर्टाने तपास दिला तरी आमची काही त्याला हरकत नाही, आम्ही त्याला काही घाबरत नाही, असंही त्यांनी या संदर्भात मला वाटतं स्पष्ट केलेलं. बरं, आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं आहेत. राऊत सर, आता या वक्तव्याचे राजकीय अन्वयार्थ जे आपण शोधतोय त्यामध्ये शरद पवारांच्या निशाण्यावर आता कोण कोण आहे असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, शरद पवारच्या निशाण्यावर आधी पहिल्यांदा म्हणजे स्वसंरक्षण, सेल्फ डिफेन्स हा त्यांच्या निशाण्यावर सर्वात आधी आहे. त्याच्यानंतर त्यांच्या निशाण्यावर मला असं वाटतं की अजितदादा पवार हे असू शकतील. त्याच्याकडे मला वाटत नाही ते भाजप किंवा शिवसेना यांच्या बाबतीत त्यांना आता काही घेणं आहे असं मला वाटत नाही. मात्र आता मला एक मोठी शंका आहे ती फक्त मी आता या स्क्रीनवरचा आपल्याला विचारतोय की जर का हे शरद पवारनी ज्या पद्धतीने पार्थ पवार यांच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे हे जर त्यांना खरंच मनापासून वाटत असेल तर मग त्याच्यानंतर आत्ताच्या घटनेनंतर ते पार्थ पवार यांच्यावर काही पक्षपातळीवर काही कारवाई करणार आहेत का. तशी त्यांनी कारवाई केली तर मग पवार जे काय म्हणतायत त्याला ते मान्य आहे, ते खरं मनापासून ते करतायत असं म्हणतायत. नाहीतर मग तू माझा बाबड्या, अरे लब्बाडा असं म्हणण्यासारखं आहे. पब्लिकली प्रत्यक्षात काहीच नाही असं होईल. त्यामुळे त्यांनी आता पार्थ पवार यांच्यावर काय कारवाई करतात हे येत्या 24 तासात किंवा 48 तासात बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरं, नीलमताई, माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे. शरद पवारांचं आत्ताचं हे वक्तव्य खूप काही सुचवून जात आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणाला थेट मेसेज दिला त्यांनी त्यांच्या वक्तव्यातनं? ते मराठीत एक म्हण आहे, साधी गोष्ट, म्हणजे त्याच्यात तसा मला शब्द वापरायचा असं धरू नका की शहाण्याला शब्दांचा मार. मला काय वाटतं, एकदा आपल्याला फटकारल्यावरती शेवटी पार्थ पवारलाही खूप राजकारण आकांक्षा आहे. तर अशाला आपल्या आजोबांना आणि पक्षप्रमुखांना काय आवडत नाही हे बघून ते योग्य ते त्याच्यामधून संदेश घेतील असं मला वाटतं. आणि त्यांना काही त्यांचे हट्ट त्यांच्या काही अपेक्षा असतील तर पवार साहेब आणि अजितदादांमार्फत कधी ते माननीय उद्धव साहेबांकडे भेटू शकतात, बोलू शकतात, त्यांचे काही जिव्हाळ्याचे प्रश्न असतील ते मांडू शकतात. हे मला त्यांना मुद्दाम सांगायला पाहिजे. असं कुठेतरी बाहेर जाऊन स्टेटमेंट करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या चौकटीत काम करणं. त्यांना अर्थात माझ्या सल्ल्याची गरज नाहीये, त्यांना खूप मोठे सल्लागार असू शकतील, पण त्यांच्यात एक दीर्घ पल्ल्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हळूहळू माणूस शिकतो. बरं, त्यांनी सीबीआय विषयी जी भूमिका आपली मांडलेली आहे, तुम्हाला काय वाटतं, हा इशारा शिवसेनेला आहे की आणखी कोणाला? त्यांना कशाच्या काय आधाराने काय त्यांना वाटतं आणि त्याच्याकडे काय माहिती आहे ना ती त्यांनी खरं तर म्हणजे अनिल देशमुख त्यांचे गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे त्यांनी दिली तर त्याचा उपयोग मिळतो तपासाच्या दृष्टीने असं मला वाटतं. ठीक आहे, उलट दिली पाहिजे प्रत्येकाने. केशव उपाध्ये कोणावर निशाणा साधला शरद पवारांनी? नाही, मला अगदी मी नीलमताईच्या म्हणण्याशी मी अतिशय काय
त्यांचं मला योग्य वाटलं की त्यांनी म्हण जी वापरली शहाण्याला शब्दाचा मार. प्रश्न असा आहे की इथं शहाणं ते कुणाला म्हणतायत आणि कुणाला शब्दाचा मार देतात, इथंच फक्त एवढा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे शहाणा म्हणत त्यांचा रोख कुणाकडे आहे हा त्यातला राजकीय अर्थ आपण काढला पाहिजे. दुसरं असं की असे किती अपरिपक्वांना किंवा अपरिपक्वांना उमेदवारी द्यायची राष्ट्रवादीची पद्धत आहे का, हे पण या निमित्ताने जाहीर होण्याची गरज आहे. कारण शेवटी आता रोहित पवार एक आता हे पार्थ पवार एक नाव आलं, कदाचित आणखीन पुढे काही नावं आहेत का त्यांची अपरिपक्व आहेत तरी त्यांना उमेदवारी दिली जाते. तिसरं असं प्रियांका गांधी स्वतः जय श्रीराम, खरं म्हणजे जय श्रीराम म्हणण्यामध्ये पार्थ पवार जय श्रीराम म्हणाले होते आणि कोर्टात निर्णय दिला, त्याच्यानंतर ते मंदिर सुरू झालं. आता त्यानंतर अगदी प्रियांका गांधींनी स्वतः जय श्रीराम म्हणालं, तर हे सगळे म्हणणारे अपरिपक्व आहेत का हा त्यातला मुद्दा आहे. बाकी जे आहे बाकी तर आपण सगळं बघतोय, राजकीय अर्थ काढतोय, फक्त एवढंच की फक्त वरवरचा अर्थ काढू नका, एवढंच त्यातलं माझं म्हणणं आहे. अगदी आहे की शरद पवार यांनी यापूर्वीही अनेक वक्तव्य केलेली आहेत, यापूर्वीही अनेक भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या वक्तव्याचे अर्थ, राजकीय अर्थ त्याचे खूप खोलवर जात असतात. या वक्तव्याचे अर्थ कुठपर्यंत खोलवरती गेलेले आहेत हे नजीकचा काळ आपल्याला दाखवेलच. मात्र तुर्तास शरद पवार यांनी आपली भूमिका अगदी थेट मांडलेली नसली तरी त्यामधून काही अन्वयार्थ मात्र नक्की स्पष्ट होत आहेत. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आता इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा.